क्वेश्चन नंबर 5. कालच्या व्हिडिओमध्ये आपण रायटिंग स्किल या ठिकाणी पाहत होतो. व्हिडिओ नंबर 1, व्हिडिओ नंबर 2 आणि व्हिडिओ नंबर 3 काल आपण तयार केला. आता व्हिडिओ नंबर चौथा या ठिकाणी रायटिंग स्किलचा आपण घेणार आहोत. परंतु इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल, म्हणजे या ठिकाणी परिच्छेद लेखनामध्ये वर्तुळाकार आलेख, पी चार्ट तक्ता किंवा टी डायग्राम दिलेले असतात. म्हणजे याच्या प्रकार जसे डज अँड डोंट डज वगैरे गोष्टींच्या आधारे लेखन करावायचे असते, किंवा डू आणि डोंट डूचा चार्ट दिलेला असतो, वाक्यामध्ये दिलेले असतात. आणि त्याचं फर्गेशन आपल्याला या ठिकाणी 2 पार्टमध्ये करायचं. एक डजचा पार्ट आणि एक दुसरा डोंट डजचा पार्ट या ठिकाणी आपल्याला करावा लागतो, हे लक्षात घ्या. आता बघा या ठिकाणी दिलेलं आहे, या ठिकाणी एक ग्रँड मदर्स ऑर ग्रँड फादर्स बर्थडे, आणि विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आपण परिच्छेदमध्ये करणार आहोत. राईट अ शॉर्ट कंपॅरिझन ऑन हाऊ आय सेलिब्रेटेड द बर्थडे ऑफ माय ग्रँडफादर ऑब्लिक ग्रँडमदर. तर या ठिकाणी त्या परिच्छेदावरून ही माहिती तयार केलेली आहे. आणि याचं स्कीम ऑफ मार्किंग मी तुम्हाला सांगितलं आहे, किंवा अशा स्वरूपात दिले जाईल. इलेक्ट्रॉनिक मेल याची माहिती या ठिकाणी खाली लिहून दाखवली. आणि इलेक्ट्रॉनिक मेल अँड इट्स युजफुलनेस म्हणजे त्याचे उपयोग, किंवा सर्कलच्या स्वरूपात माहिती दिलेली असते. आणि त्या ठिकाणी बघा इथं दिलेलं मॅथमॅटिक्स 12%, हिंदी 5%, इंग्लिश 24%, मॅथमॅटिक्स 34%, सोशल सायन्स 12% अँड सायन्स 13%. तर 100 स्टुडंट्स अपिअर्ड ऑफ द, तेव्हा इथं दिलेलं आहे. आणि याच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. किंवा व्हिटॅमिन ABCD, वी गेट व्हिटॅमिन ए फ्रॉम मिल्क, असं या ठिकाणी व्हिटॅमिन दिलेलं आहे. व्हिटॅमिन ए, वी गेट व्हिटॅमिन फ्रॉम मिल्क, बटर अँड एग्ज. इट इज युजफुल रेमेडी ऑन ब्लाइंडनेस. वी गेट व्हिटॅमिन B फ्रॉम मीट अँड एग्ज. इट इज युजफुल फॉर टू डिसऑर्डर ऑफ नर्वस सिस्टीम. म्हणजे अशी माहिती या ठिकाणी थोडक्यात दिलेली आहे. इफेक्ट ड्यू टू द, असं या ठिकाणी दिलेलं आहे. आता या ठिकाणी दिलेलं आहे दिवाळी फेस्टिवल आणि ख्रिसमस फेस्टिवल, डिफरन्स बिटवीन ऑर कंपॅरिझन बिटवीन हाऊ दिवाळी इज सेलिब्रेटेड अँड हाऊ क्रिसमस इज सेलिब्रेटेड या ठिकाणी दिलेला आहे. आणि तो कशाच्या स्वरूपात दिलेला आहे आपल्याला, तर तो चार्टच्या स्वरूपात दिलेला आहे. तो आपल्याला पॅरेग्राफच्या स्वरूपात लिहायचा असतो. त्याच्यानंतर आकाश आणि पूजा आर नेबर्स, दे हॅव सम सिमिलर ॲज वेल ॲज डिफरन्सेस. काहीमध्ये त्यांच्या काही बाबी सारख्या आहेत, काही डिफरन्स आहे. तर या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे. एज 15 years ओल्ड, पूजा इज 15 years ओल्ड, फादर टीचर, फादर सर्वंट. म्हणजे या ठिकाणी आकाश इज 15 years ओल्ड, पूजा इज 15 years ओल्ड. आकाश फादर इज अ टीचर, पूजाज फादर इज अ सर्वंट. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही वाक्य रचना आहे बघा. आकाश अँड पूजा आर नेबर्स, बोथ आर 15 years ओल्ड. आकाश फादर इज अ टीचर while Pooja's father is a servant. Their mothers are housewives. म्हणजे अशा ठिकाणी परिच्छेद लिहायचा असतो. किंवा पुढे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे बघा. मेक युजफुल फॉलोइंग टेबल कंपॅरिझिंग नाशिक अँड जळगाव डिस्ट्रिक्ट इन अबाउट 17 to 18 वार्ड्स. आता या ठिकाणी एरिया नाशिकचा एवढा आहे स्क्वेअर 15,500 स्क्वेअर किलोमीटर, जळगाव 11,765 स्क्वेअर किलोमीटर. म्हणजे या ठिकाणी एका याला जळगावची, एका परिच्छेदमध्ये तुम्ही नाशिकची माहिती लिहा, दुसऱ्या परिच्छेदामध्ये जळगावची माहिती लिहा. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, मग तो ट्री डायग्राम असेल, किंवा या ठिकाणी दिलेले ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ कम्प्युटर्स. म्हणजे हा एक प्रकारचा विषय आहे. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑर मेरिट अँड डिमेरिट ऑफ कम्प्युटर, याच्यावर तुम्ही तयारी करून ठेवायची आहे, लक्षात घ्या. ॲडव्हान्टेजेस काय आहे ते थोडक्यात बघा. अ गुड सर्वंट, कम्प्युटर इज अ क्रिएशन ऑफ ह्युमन बिईंग. इथून सुरुवात करा. त्याच्यानंतर ट्री डायग्राम दिला आहे बघा या ठिकाणी. यूज द फॉलोइंग ट्री डायग्राम टू गिव्ह द डिस्क्रिप्शन ऑफ द ऑइल्स युजेस एव्हरी डे. राईट 3 शॉर्ट पॅरेग्राफ.
याच्यावर 3 शॉर्ट फ्रॉम ग्राउंडनट ऑइल. ग्राउंडनट ऑइल कशावर मिळतं? इटिंग, कुकिंग, फूड. त्याच्यानंतर व्हेजिटेबल ऑइल, व्हेजिटेबल फ्लावर्स, त्याच्यामध्ये सोप्स आहे, व्हेजिटेबल मेडिसिन आहे, त्याच्यानंतर सेंट्स आहे. मिनरल ऑइल, क्रश ऑफ द अर्थ, त्याच्यानंतर ड्रायव्हिंग मशीन्स, इंडस्ट्री, याच्यासाठी देअर आर 3 टाइप्स ऑफ ऑइल. म्हणजे इडेबल ऑइल, व्हेजिटेरियन ऑइल अँड मिनरल ऑइल. दॅट इज डिझेल, पेट्रोल विच इज युज्ड ॲज फ्यूल, इंधन म्हणून वापरलं जातं. आणि मग देअर आर 3 काइंड्स ऑफ ऑइल. अशी सुरुवात करायची आहे. तुम्ही टिग्रायडम वाचा आणि हे सगळं मला वहीमध्ये होमवर्कसाठी लिहून टाकायचं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे दिलं राईट अ पॅरेग्राफ ऑन प्रॉब्लेम फेस्ड इन इंडिया. फॉर एक्झाम्पल देअर आर इंडिया इज अ रिच कंट्री बट देअर लिव्ह द पुअर. इंडिया is a big country but India has many problems. India is suffering from many problems like corruption, poverty, superstition, overpopulation, unemployment and terrorism. All these problems are faced by India. Problem faced by India. त्याला टायटल दिले, टायटलला 1 मार्क आहे. मी तुम्हाला सांगितलंय इंडिया इज रिच, व्हेरी बिग, डेमोक्रॅटिक कंट्री. अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायची आहे. त्याच्यानंतर ओल्ड स्कूल आणि न्यू स्कूल, स्मॉल आहे, व्हेरी बिग आहे, अशी शाळेची कंपॅरिझन या ठिकाणी थोडक्यात करायची आहे. त्याच्यानंतर मोटरसायकल. आता राईट अ पॅरेग्राफ ऑन द युजेस ऑफ मोटरसायकल विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग डायग्राम. तर या ठिकाणी मोटरसायकल दिलेले आहे, त्याचे उपयोग दिलेले आहे. हेल्प टू वर्क स्पीडली हे दिलेलं आहे बघा. आता डू आणि डोंट डू याच्याबद्दल आपल्याला थोडंसं समजून घ्यायचं आहे. आता डू आणि डोंट डू म्हणजे नेमकं काय, हेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर या ठिकाणी प्रथम दिलेली सर्व वाक्य आज्ञार्थी स्वरूपात करून घ्यावे. डू आणि डोंट डू करताना डू आणि डोंट डू ही मुळातच नकारार्थी, होकारार्थी आणि नकारार्थी, आज्ञार्थी. यू हॅव टू ट्रान्सफर द गिवन सेंटेन्सेस आर गिवन पॉइंट्स इन टू imperative sentence and then you have to forget them or divide them into do and into don't. तर कसं करायचंय? रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स. आता जेवढी होकारार्थी वाक्य ना, आता हे काय? रिस्पेक्टिंग युअर पॅरेंट. मग याचं येईल रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स. हे दिलेलं आहे रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स. त्याच्यानंतर कन्फेस द पॅरेंट फॉर रॉंग डुईंग, बी ऑनेस्ट अँड सिन्सिअर, ही डोची वाक्य आहे. आणि एका बाजूला डूची ही दिलेली बघा 2. नंतर या ठिकाणी 3रं वाक्य आहे, 2रं वाक्य आहे, 3रं 4 आहे. टेक केअर इन मेकिंग फ्रेंड्स अँड हेल्प द नेबर्स. ही जर होकारार्थी वाक्य म्हणजे दिलेल्या वाक्याचं किंवा मुद्द्यांचं आज्ञार्थी वाक्यात रूपांतर करून घ्या. आणि मग डू आणि डोंट डू या ठिकाणी एका खाली एक दिलेली, पण पेपरमध्ये आपल्याला तसं करायचं नाही. पेपरमध्ये एका बाजूला डू फरक स्पष्ट करायचा आहे, एका बाजूला वर डूचं हे द्यायचं आहे आणि एका बाजूला डोंटचं द्यायचं आहे. मी यापुढे डू आणि डोंट कसं करायचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला देणार आहे, शेवटी देणार आहे ते. टेक केअर इन मेकिंग फ्रेंड्स आणि या ठिकाणी डोंटची वाक्य दिलेली. म्हणजे या ठिकाणी हे 5 मार्काला हा भाग तुम्हाला विचारला जातो. किंवा मेक अ लिस्ट ऑफ सम डू अँड डोंट डू ही दिलेली. आता हे पुढचं जो वाक्य आहे तुम्हाला ही होमवर्कसाठी दिलेली आहे बघा. डुईंग एक्झरसाइजेस डेली अँड रेग्युलरली. मी डू एक्झरसाइजेस डेली अँड रेग्युलरली, बरोबर आहे. त्याच्यानंतर नकारार्थी बाजूला का नॉटची आली म्हणजे बाजूला ईट गुड्स अँड न्यूट्रिशियस फूड. कीप युअर टीथ क्लीन, बरोबर आहे. वॉश युअर हँड्स बिफोर टेकिंग मील्स, फुल स्टॉप. इथं फुल स्टॉप राहून गेला आहे. त्याच्यानंतर आता ही झाली होकारार्थी. नकारार्थी डोंट विअर डर्टी क्लॉथ्स, डोंट ईट आउटसाइड फूड. त्याच्यानंतर डोंट ईट द अनकवर्ड फूड म्हणजे उघड्यावरचं अन्न खाऊ नये. आता यू शुड नेवर कीप युअर हाऊस अनक्लीन, डोंट कीप युअर हाऊस अनक्लीन. तुमचं घर कधी अस्वच्छ ठेवू नका. त्याचं एक उदाहरण म्हणून या ठिकाणी डू आणि डोंटचं दिलेलं बघा. आता तुम्हाला एक्झरसाइज फॉर प्रॅक्टिस दिलेली. आता ही मला एक्झरसाइज तुम्ही
हे केल्यानंतर सोडून दाखवायची. होकारार्थी वाक्य वेगळी करायची, नकारार्थी वेगळी करायची, मग त्यांची आज्ञार्थी करायची. आता होकारार्थी असेल तर आता या ठिकाणी बघा, नॉट डोंट थ्रो रुबिश एव्हरीवेअर, पुट रुबिश इन द डस्टबिन. म्हणजे या ठिकाणी आज्ञार्थीत रूपांतर करायचं आहे. डोंटची वाक्य वेगळी करायची आणि डोंट डूची वाक्य या ठिकाणी वेगळी करायची. हे तुम्हाला अतिशय महत्त्वाचा बघा आहे, परीक्षेला विचारला जाऊ शकतो. मेक अ लिस्ट ऑफ सम डू अँड डोंट डू आउटसाइड टू रिस्पेक्ट द टीचर. एवढं होमवर्कचं लक्षात ठेवायचं. प्रत्येकाने होमवर्क का करायचं आहे. बरेचसे विद्यार्थी होमवर्क करत नाही. इथं दिलेले आहे बघा बरीचशी वाक्य. लॉट ऑफ एक्झाम्पल्स आर गिवन फॉर युअर प्रॅक्टिस, बट यू हॅव टू मेक लॉट ऑफ प्रॅक्टिस ॲट होम. परीक्षेची प्रॅक्टिस तुम्हाला घरी करायची आहे. आणि आपण नेमकं कुठं कमी पडतो तर प्रॅक्टिसला कमी पडतो. नुसतं ऐकतो, सर घ्या मीटिंग, घ्या झूम मीटिंग, बनवा व्हिडिओ, परंतु त्याचा आउटपुट मात्र या ठिकाणी फारसा आपल्याला मिळताना दिसत नाही. अगदी थोडे विद्यार्थी, त्यात मुलींचं प्रमाण मात्र जास्त आहे. आणि मुलांचं प्रमाण हे मात्र अभ्यास करण्यामध्ये किंवा कुठल्याही बाबीमध्ये, म्हणजे शैक्षणिक बाबीमध्ये मुली ह्या गर्ल्स आर मोर एक्सायटेड दॅन बॉईज. वाय इट इज सो आय डोंट नो. मला हे कळत नाही हे असं का आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही घरी बसून जरी आहे तर यू हॅव डिव्हायसेस ॲट होम आणि यू हॅव स्टडी रेग्युलरली ॲट होम. यू हॅव टू मेक असाइनमेंट ॲट होम अँड डोंट टेक मिसयूज ऑफ मोबाईल फोन. मोबाईल फोनचा गैरवापर करू नका. मेक अ लिस्ट ऑफ डू अँड डोंट डूची वाक्य दिलेली, यातलीच विचारली जाईल. आता पुढे दिलेलं आहे प्रेपरिंग अ स्पीच. टीचर्स डे. वेन डू वी सेलिब्रेट टीचर्स डे? ऑन द बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. 5 सप्टेंबर दिवस कसा साजरा करायचा, मग त्याचं स्पीच तयार करायचं. सेंड ऑफ डे, दॅट इज फेलिकेशन प्रोग्राम. रेस्पेक्टेड चीफ गेस्ट, हॉनरेबल प्रिन्सिपल, सगळं दिलेलं. तुम्ही वाचा, लिहा. अडचण आली इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन, हाऊ टू सेलिब्रेट इंडिपेंडन्स डे. थोडक्यात दिस इज अन एसे ऑन इंडिपेंडन्स डे अँड रिपब्लिक डे. नीड ऑफ ट्री प्लांटेशन, वृक्ष लावणे ही इट इज नीड ऑफ हवर, ही काळाची गरज आहे. तर या ठिकाणी पुढचा जो भाग आहे आपला हा ट्रान्सलेशनचा भाग आहे बघा. आता ट्रान्सलेशनमध्ये दिलेली वाक्य पूर्ण समजेपर्यंत पुन्हा पुन्हा वाचायचे, घाई करायची नाही. योग्य ते विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. यू हॅव टू यूज प्रॉपर पंक्च्युएशन मार्क while reading and writing. I have told you this instruction many times, but many students do some mistake while reading and while writing, generally especially while writing. विराम चिन्ह जसेच्या तसे द्या. भाषांतर शुद्ध आणि स्वच्छ असतात. पण रिमेंबर वन थिंग, वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन इज नॉट नेसेसरी. मी तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेचा नमुना पाठवला आहे, तो बघा. उत्तरपत्रिकेमध्ये क्वेश्चन नंबर 5 पासून तर क्वेश्चन नंबर 7 पर्यंत उत्तरपत्रिकेमध्ये बोर्डानं उत्तरं दिलेली नाही. का दिलेली नाही? कारण त्या उत्तरांमध्ये फरक असतो आणि म्हणून ती दिलेली नाही. तर या ठिकाणी बघा, ही वाक्य तुम्ही लिहा, पुन्हा पुन्हा लिहा, पुन्हा पुन्हा वाचा, पाठ करा, वहीमध्ये लिहून काढा. वाचण्यापेक्षा लिहिण्याला फार महत्त्व आहे. रायटिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन रीडिंग. 1 टाइम रायटिंग 5 टाइम रीडिंग. एकदा जर तुम्ही वाचलं लिहिलं तर 5 वेळेस वाचण्यासारखं आहे. आपण लिखाणामध्ये आज कमी पडतोय. टू बी ऑर नॉट टू बी, टू बी ऑर नॉट टू बी, असावे किंवा नसावे. भाषांतर लगेच सुरू झालं. टू बी ऑर नॉट टू बी, असावे किंवा नसावे. रीडिंग बुक्स इज माय हॅबिट. ही सगळी वाक्य महत्वाची आहे आणि सगळी वाक्य मला वहीमध्ये लिहून, एका लांब पेजच्या वहीमध्ये लिहून आणि ती मला होमवर्कला पाठवायची आहे. विद्यार्थ्याचं वर तुमचं नाव लिहायचं आहे, तुकडी लिहायची आहे, नंबर लिहायचा आहे आणि मला वैयक्तिक माझ्या व्हॉट्सअपवर ते पाठवायचं आहे. हे लक्षात घ्या. कारण या ठिकाणी इतकी महत्त्वाची वाक्य दिली आपण वाचतच नाही. आता वॉटर सेव्हिंग इज द नीड ऑफ द टाईम. पाण्याची बचत करणं ही एक काळाची गरज आहे. किंवा पाणी वाचवणं कोणी म्हणेल, म्हणजे वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन इज नॉट नेसेसरी. मी तुम्हाला ट्रान्सलेशनचा मुद्दा काल समजून सांगितला. क्वेश्चन नंबर 7 इज डिवायडेड इंटू 3 पार्ट, A, B अँड C. ए मध्ये तुम्हाला
शब्द दिले जातील, त्यापैकी 4 शब्दांचं भाषांतर करायला लावलं जाईल. बी मध्ये